नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठी इथे आनंदाची बातमी असणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये इथे अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती निघालेली आहे. 2025 साठी ही भरती होणार आहे. तर त्या संदर्भातचा हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे. तरच तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थितपणे समजणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरू करू. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरातीचा नमुना अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही जाहिरातीचा नमुना आणि ही जाहिरातीची नोटिफिकेशन डाउनलोड करून पाहू शकता. सर्वात आधी तुम्हाला आता या पदासाठी पगार किती भेटणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास 8,000 पासून 10,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे पेमेंट दिलं जाणार आहे. खूपच चांगलं पेमेंट इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. आता पाहून घेऊ की पदभरतीमध्ये कुठे आणि किती पदे भरली जाणार आहे. नगर परिषद निलंगा लातूर जिल्ह्यामध्ये इथे एक पद भरून घेतलं जात आहे. नगर पंचायत देवणी इथे परत एक, नगर पंचायत चाकूर एक जागा, नगर परिषद अहमदपूर एक जागा, नगर परिषद शिरूर अनंतपाट एक जागा, नगर पंचायत रेणापूर मध्ये एक जात. अशा प्रकारे एकूण 6 जागा विद्यार्थी मित्रांनो या भरून घेतल्या जाणार आहे. आता पात्रता कोणत्या प्रकारची लागणार आहे तुम्हाला या पदाला अप्लाय करण्यासाठी, तर अंगणवाडी मदतनीस या पदासाठी तुम्हाला उमेदवार किमान 12वी पास उत्तीर्ण असणे कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला वयोमर्यादा लागणार आहे. 18 ते 35 वर्ष दरम्यान वय असणं गरजेचं असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन 5 वर्षे 3 वर्षे जे काय असणार आहे ते कॅटेगरीनुसार तुम्हाला पाहायला भेटणार आहे पीडीएफ मध्ये व्यवस्थितपणे. त्यानंतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीसाठी शासकीय नियमानुसार सवलत लागू, जे आता सांगितलेलं आहे एज रिलॅक्सेशन मध्ये. त्यानंतर तुमची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाणार आहे. ही भरती निवडीद्वारे केली जाणार आहे. म्हणजे तुमची इथे कशा प्रकारची कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. सरळ तुमचं बाय नॉमिनेशन पद्धतीने निवड केली जाणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त उमेदवार निवड, सेवा, अनुभव, कामगिरी, उपस्थिती, सामाजिक सहभाग आणि मूल्यांकन गुणावर आधारित तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. कोणत्या प्रकारची लेखी परीक्षा नाही, काही नसणार आहे. तुमची जे अनुभव आहे, जे एज्युकेशन आहे त्या एज्युकेशनवर तुमचं इथे सिलेक्शन विद्यार्थी मित्रांनो केलं जाणार आहे. त्यानंतर अर्ज करण्याची तारखा, अर्ज सुरू होण्याची तारीख असणार आहे 16 एप्रिल पासून अर्ज भरण्यासाठी सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 30 एप्रिल ही शेवटची तारीख फॉर्म भरण्याची तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे, तुम्हाला आवश्यक कागदपत्र त्यासोबत जोडायचे आहेत. ते कोणते, पासपोर्ट साईजचा फोटो, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला लागू असल्यास, वयोमर्यादेचा दाखला, उपक्रमामध्ये सहभागाचे पुरावे, त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याचा शिफारस पत्र असेल तर. आता ही सर्व कागदपत्रे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करून या पत्त्यावर इथे भरायचा आहे. पत्ता असणार आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय शहरी महिला व बाल विकास विभाग, पहिला मजरा, त्रिश्रेणी भवन, उदय पेट्रोल पंप जवळ, बार्शी रोड, लातूर 413512 या पत्त्यावर तुम्हाला हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. ती सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे लातूरमध्ये मदतनीस या पदासाठी पदभरती निघालेली आहे. अत्यंत ही महत्त्वाची पदभरती तुमच्यासाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. या पदासाठी तुम्हाला पेमेंटही खूप चांगलं असं भेटणार आहे. त्यानंतर या नोटिफिकेशनची पीडीएफ, ऑफिशियल वेबसाईट, आपलं टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात आधी आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तिथून तुम्ही सर्व गोष्टी पाहून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रासोबत शेअर करायला विसरू नका. शेवटी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ में. तब तक थँक यू.